हाय, हॅलो, नमस्कार. मी कुशल बद्रिके आणि घबाडकुंड या भव्य दिव्य सिनेमाच्या निमित्ताने मी कुशल बद्रिके मराठी फ्लॅश सोबत गप्पा मारतोय आणि माझ्यासोबत आहेत प्रांजली. कसे आहात? मी छान मजेत आहे, जोरदार, एकदम खूप आनंदी आहे कारण माझा एक खूप जबरदस्त सिनेमा येतो. बरं, ह्या चित्रपटात तू आम्हाला हसवणार आहेस, घाबरवणार आहेस की आणखी काही रडवणार आहेस? ह्या चित्रपटात ना माझ्या कॅरेक्टरला खूप वेगवेगळे शेड्स आहेत. हं. तुम्हाला हसायला पण येईल, तुम्हाला माझ्याविषयी राग पण येईल, तुम्हाला एका वेळेला प्रेम पण वाटेल. इतक्या जबरदस्त शेड्स माझ्या कॅरेक्टरला आहेत ना, मी भाव खाऊन जाणार या सिनेमात. ते आम्ही बघितलं स्टेजवरच तू सगळ्यांसोबत ते भाव खात ते होतास. माझे मित्र आहेत, त्यामुळे मी तिथे कसाही वागतो. सो सॉरी. बरं, ह्या चित्रपटाचा प्रवास कसा होता? सिनेमाचा प्रवास खूप जबरदस्त होता. कारण ना, मराठीमध्ये इतका भव्य दिव्य सेट असलेला, इतका भव्य दिव्य सिनेमा, हं. इतका भव्य दिव्य अनुभव देणारा सिनेमा पहिल्यांदा येतोय. सो मराठीत पहिला युनिव्हर्स येतो आणि इतका मोठा प्रोड्युसर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रसिक सर प्रोड्यूस करतायत आणि प्रीतम पाटील सर डिरेक्ट करतायत हा सिनेमा. योगेश कोळीसारखा इतका अनुभवी डी-ओ-पी ह्या सिनेमाला लाभलेला आहे. सो सगळ्यात बेस्ट बेस्ट जे काही आहे ना, योगेश इंगळे सरांनी सेट केलेला आहे. हं. अरे भाई, सेट तर इतका जबरदस्त होता ना आमचा, इतका जबरी सेट होता ना. मराठीत आत्तापर्यंत एवढा मोठा सेट कोणी नाही उभारला. म्हणजे मी तरी नाही पाहिला. सो भारी सिनेमा आहे तो. सेटवर गेल्यावर असं हॉरर फिलिंग यायची का? हो, हो, यायची. मला तर असं डार्कच वाटायचं. आमच्या बऱ्याचदा नाईट शिफ्टच असायच्या. अरे! तर ना असं असं खूप असं असं वाटायचं, की आपण खरोखरच एखाद्या गुहेत चाललोय, एखाद्या अशा डेनमध्ये चाललोय. असं खूप निगेटिव्ह असं भीती वाटायची सतत. सो मला वाटायचं कारण मला असं वाटतं, की मी आजूबाजूचं वातावरण थोडंसं ॲब्झॉर्ब करून घेतो. सो मला वैयक्तिक असं वाटायचं. मग ती भीती वाटली, की जरा देवाबरोबर बसायचं. देवा आणि त्याने खंडोबाचा रोल पण केलाय देवाचा. सो तो एक आधार पण वाटायचा. प्लस पॉइंट. बरं, शूटच्या दरम्यान असा एखादा इन्सिडेंट झाला आहे का, की तिथे हॉरर एक्सपिरियन्स आला आणि तिथे थांबलंय, अख्खं युनिट थांबलंय, असं कधी झालंय का शूटच्या दरम्यान? नाही, मला झोपेतनं उठवायचे ना, तोच एक हॉरर एक्सपिरियन्स होता. तसा एक्सपिरियन्स काही आला नाही. तसं काही निगेटिव्ह शक्तींवरती माझा काही फार भरोसा नाही. पण भीती मला वाटते. आता भाव केलं तर भीती नाही वाटणार का कोणाला? भीती तर वाटायला पाहिजे अंधाराची. बरोबर. बरं, जाता मी एक प्रश्न विचारते. उद्या महिला दिन आहे. तुझ्या लाईफमधली कुठली अशी महिला तुझ्यासाठी स्पेशल आहे? सर्वात जास्त तुला सध्या? असं नाही वाटत ह्या प्रश्नाने तू माझा घरात डिव्होर्स करशील? तुझ्या आयुष्यात अशी कुठली स्पेशल महिला आहे? अरे माझी बायको आहे बाई, डायरेक्ट बोल ना तू. तू बायकोविषयी काय सांगते? आई पण असू शकते ना? हां, आई पण माझी महिला आहे. सॉरी हां. सॉरी. आई तर प्रत्येकाची स्पेशलच असते नाही का? आईविषयी काय म्हणजे आई तर आहेच स्पेशल ऑफकोर्स. तिच्यामुळे तर आपलं अस्तित्व आहे. बायकोसाठी काय सांगशील? अच्छा, बायकोसाठी. माझी बायको तर आजही माझ्याबरोबर भांडली आहे बाय द वे. मी पहिल्यांदाच मराठी फ्लॅशला हे सांगतोय. आता तो विषय नको इथे वुमन्स डेच्या निमित्ताने. पण आपण असं म्हणतो ना, की मला असं वाटतं, की यशस्वी पुरुषाच्या मागे जी स्त्री खंबीरपणे उभी असते ना, माझी बायको माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. खूप छोट्या-छोट्या गोष्टींची माझ्या आज बघा हा ड्रेस, इस्त्री करून आला होता, त्याची ती घडी होती, तरी पण तिने परत इस्त्री करून ती घडी मोडून हँगरला लावून गाडीत लावली. सी कधी-कधी त्या छोट्या गोष्टी असतात ना, आपल्याला देखील त्या नगण्य असतात. पण बरोबर. ती पाठीशी असतेच. ती कायम असते, आपल्या सोबत असते. खूप छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगितली. पण इतक्या छोट्या गोष्टीत तिचं अस्तित्व आहे राव. मी काय तिच्याविषयी सांगणार? ती आहे म्हणून मी आहे. बरं, ह्या निमित्ताने तिला एक काय असं प्रॉमिस करशील जे तू आत्तापर्यंत केलं नाहीयेस? मी काय नाही म्हणून नंतर ती येऊन मला विचारेल, "तू असं बोलला होतास?" असं असलं काय नाही. मी काय काय नाही, असलं काय नाही. वुमन्स डेच्या शुभेच्छा सुनेल. थँक यू सो मच. थँक यू प्रांजली. थँक यू.